लाडकी बहीण योजनेमधल्या सुमारे 65 लाख अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घ्यायच्या तयारीत आहे। पडताळणी प्रक्रियेमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अद्याप वितरित झालेले नाहीत। मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या मते मे महिन्याची प्रक्रिया सुरू झालेली असून मे अखेर किंवा जून मध्ये थकीत हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात। 65 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यामुळे आता त्यांच्याकडून किमान शक्य असलेल्या ठिकाणांहून रक्कम वसूल करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। या मोठ्या तपास मोहिमेनंतर पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने कठोर पावलं उचललेली आहेत। महिलांच्या पाकिटात हात घालत असाल तर हा गुन्हा आहे। लाडकी बहीणचे पैसे परत घेण्याच्या निर्णयावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे। आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते त्याची चौकशी व्हायला पाहिजे। सगळ्या शिल्पा नरवडे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। शिल्पा, 65 लाख हा मोठा आकडा आहे। सरकार जर वसुली करण्याचे प्रयत्न करणार असेल तर त्यासाठी काही त्यांनी कार्यपद्धती ठरवलेली आहे का? कशा पद्धतीने ही वसुली होईल? नम्रता, आपण जर पाहिलं तर महायुती सरकारला तारणहार ठरलेली, महायुती सरकारला अभूतपूर्व निवडणुकांमध्ये यश मिळवून देणारी एकमेव योजना होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना। आणि याच योजनेमुळे महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यामध्ये देखील मोठं यश आलेलं आपण पाहिलं। मात्र लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू केली, अंमलबजावणी झाली, त्यावेळी 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेच्या लाभार्थी झाल्या। मात्र त्यानंतर या योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचं आढळून आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने कारवाई करायला सुरुवात केली। आणि ज्यावेळी राज्य सरकारने ही कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळी अनेक महिला ह्या अपात्र ठरताना पाहायला मिळत होत्या। त्यामध्ये सरकारी काम करणाऱ्या महिला असतील, नोकरदार वर्ग असतील किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असतानाही अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर ती पडताळणी सुरू केली। आणि आता जर आपण पाहतोय तर मार्च महिना असेल, एप्रिल महिन्याचे जे 2 महिन्याचे हप्ते आहेत ते देखील अजून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले नाही। त्यात आता पुन्हा एकदा ह्या राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये पडताळणी सुरू केलेली आहे। आणि पडताळणी सुरू करत असताना 65 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत। आणि आता ह्या ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची पडताळणी देखील सुरू झाल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे मंत्रालयातून तशी माहिती देखील आलेली आहे। राज्य सरकार असेल किंवा मंत्रालय असेल यांचे एकमेव उद्देश फक्त हेच आहे की पात्र लाभार्थ्यांना हे पैसे मिळावे। अगदीच शिल्पा, त्यामुळे सरकार आता कशा पद्धतीने ही पडताळणी करते, कशा पद्धतीने हे पैसे परत घेतले जातात ते बघावं लागेल। धन्यवाद माहितीबद्दल।